हाय, मी जान्हवी. चेन्नई वर्क मोड मधून गोव्याला लँड झाल्यावर आमचं लगेच वेकेशन मोड ऑन झालं हे तुम्हाला मागच्या ब्लॉग्स मध्ये कळलंच असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजताच आम्ही छान तयार झालो. तर हा आहे आजचा माझा गोवा डे आउट साठीचा क्यूट असा आउटफिट. हॉटेलमध्येच नाश्ता करून आम्ही फिरायला बाहेर पडलो. सगळ्यात आधी आम्ही पणजीतल्या फेमस फाउंटेनला आलो. ही प्लेस मी रील्स मध्ये बघितली होती, पण समोरून बघताना ही कलरफुल हाऊसेस इतकी सुंदर वाटत होती ना, खरंच फॉरेन मधल्या कुठल्या तरी स्ट्रीट वर फिरतोय असंच वाटत होतं. तिथे छान फोटोज काढून आम्ही नेक्स्ट पॉइंटला चालतच निघालो. नेक्स्ट पॉइंट होता हे चर्च. इथे फोटोज काढून आम्ही रस्ता क्रॉस करून लांबून म्हणून फोटोज काढायला गेलो. चिनार माझे फोटोज काढत होता आणि अचानक आमच्याशी क्यूट मुलगी येऊन बोलायला लागली. ती म्हणाली की आपको एक मॅजिक देखनी है, हम यूट्यूब के लिए व्हिडिओ शूट कर रहे. मी तर 2 मिनिटं कन्फ्युजच झाले, पण चिनारने तिला लगेच ओळखलं आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून जादूगार सुहानी होती, जिच्या मॅजिक मी अगदी 5-6 वर्षाची असल्यापासून बघत आले. जी व्यक्ती मला लहानपणापासूनच खूप फॅसिनेटिंग वाटायची ती आज माझ्या समोर उभी होती आणि आमच्या सोबत मॅजिक व्हिडिओ शूट करत होती. मला खरंच हे सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. मोजून 5 मिनिटात तिने अशा कमाल जादू दाखवले की आम्ही एकदम सरप्राईज झालो. आम्हाला ती जेमतेम 10 मिनिटच भेटली होती, पण लिटरली तिच्यामुळे आजचा दिवस सार्थकी लागला असंच वाटलं. यानंतर आमचा नेक्स्ट पॉइंट होता गोव्यामधलं फेमस बॅसिलिका ऑफ बॉम जीसस चर्च, जे 1605 साली बांधलं गेलं. इथे सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा मृतदेह तब्बल 450 वर्षांहून अधिक काळ जतन करून ठेवण्यात आला आहे. आणि सरप्राइझिंग गोष्ट म्हणजे एवढ्या वर्षानंतर सुद्धा त्यांचा देह पूर्णपणे नष्ट झालेला नाहीये. या चर्च मधून बाहेर पडल्यावर समोरच्याच या चर्च मध्ये गेलो, पण तिथलं म्युझियम बंद असल्यामुळे बाहेरच फोटोज काढले आणि पुढे निघालो. बाहेर आल्यावर ज्यूस पिऊन रिफ्रेश झालो आणि नेक्स्ट पॉइंटला जायला निघालो. आजचा नेक्स्ट पॉइंट होता अगवाडा किल्ला. अगवाडा हा शब्द पोर्तुगीज भाषेतील आगवा या शब्दापासून आला असून याचा अर्थ पाणी असा होतो. पुढे बोली भाषेप्रमाणे काही लोक याचा उच्चार अगोडा किल्ला असा सुद्धा करतात. बरं, या किल्ल्यात गोड पाण्याचा मोठा साठा होता आणि समुद्रमार्गे जाणाऱ्या जहाजांना इथून पिण्याचं पाणी पुरवलं जायचं. या किल्ल्यावरील लाईट हाऊस हे आशियातील सर्वात जुन्या लाईट हाऊसेस पैकी एक मानलं जातं. थोडा वेळ इथे टाइम स्पेंड करून बाहेर पडल्यावर गरमागरम मॅगी खाल्ली. पुढे आम्ही आलो कळंगूट बीचला. बीचवर बऱ्यापैकी गर्दी होती, त्यामुळे फार वेळ न थांबता बाहेरच्या शॉप्स मध्ये शॉपिंग साठी आलो. इकडे हँडबॅग्सची इतकी भारी व्हरायटी होती ना, आणि बार्गेन केलं तर अगदी स्वस्तात सुद्धा मिळत होत्या. छान छान बॅग्स घेऊन आणि बाकी मार्केट एक्सप्लोर करून आम्ही गोव्यामधल्या वन ऑफ द मोस्ट एस्थेटिक कॅफेत जायला निघालो, तो म्हणजे अर्जुना कॅफे. इकडचा पिझ्झा मला खरंच खूप आवडला. शिवाय मी फर्स्ट टाइम मँगो चीज केक खाल्ला आणि वेगळं ट्राय करूया असं म्हणत हुमस आणि फलाफेल घेतले. ते मात्र फारसं नाही आवडलं, पण येस, ओव्हरऑल कॅफेचा अँबियन्स खूपच छान होता. संध्याकाळचे 7 वाजलेच होते. आम्ही हळूहळू रत्नागिरीकडे यायला निघालो. 4 तासांनी रत्नागिरीला पोहोचून सायली मयुरीला घरी सोडून मी आणि चिनार खंडाळ्याला घरी जायला निघालो. तर असा होता आजचा आमचा गोवा डे आउट. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हा, बाय.